हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? सो आज आपण बनवणार आहात काहीतरी वेगळे स्नॅक्स. इथे फक्त स्नॅक्स वगैरे जे आहे, पटॅटो वगैरे त्याच्यापासून मी काहीतरी असं बनवणार आहे. सो याचं मला नावसुद्धा नाही माहिती. आता याला नाव काय ठेवायचं ते तुम्ही ठरवा. ओके. सो इथे आता आपण काय केलेलं आहे, बटाटे उकडून घेतलेले आहे. रातचं राईस असेल तुमच्याचकडे, ऑफकोर्स असतोच, उरलेला तर असतोच थोडाफार. रातचा असो किंवा बनवलेला असो, उरला आहे, कोणीच खाल्लं नाही आहे, सो तुम्ही भात घेऊ शकता. आणि इथे आपण बटाटा घेतलेले उकळून, आणि इथे आता आपण कांदा आणि कोथिंबीर चिरलेला आहे, त्याला बारीक केलेला आहे. आता आपण याला चांगलं मिक्स करायचं आहे, याचा एक डो तयार करायचा आहे. सो इथे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण. आणि आता इथे आपण टाकणारे तिखट, लाल मिरच पावडर जे असतं ते, तुम्ही इथे चिली फ्लेक्स पण यूज करू शकता. आणि इथे आता आपण थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. आणि जे तुमच्याकडे सॉस वगैरे असतील तेही तुम्ही यात टाकू शकता. सो इथे मी रेड चिली सॉस टाकलेला आहे. आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, असं एक डो तयार करून घ्यायचं आहे. इथे कॉर्नफ्लॉवर जे ते इथे मी यूज केलेलं आहे, ते यामध्ये मी टाकलेलं आहे. आता याचा असं डो तयार करून घेतलेला आहे, याला असा शेप देऊन घेतलेला. आता आपण कढईमध्ये तेल टाकायला ठेवलेलं होतं. आता याला आपण तळून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं आहे. याला असं गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण याला फ्राय करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता इथे आपले फ्राय करून झालेले आहेत आणि एकदम क्रिस्पी वगैरे दिसतं आहे. सो तुम्ही ट्राय करा एकदा तरी, खूप खूप मस्त बनता. आणि ऑब्व्हियसली मला याला काय नाव द्यायचं नाही सुचलं आहे. सो या रेसिपीला नाव काय त्याचं कमेंटमध्ये सांगा. आय डोंट नो, मला नाही समजत याला मी काय बोलू तर. सो इथे आता आपण जे बाकीचे होते ते आता आपण यामध्ये टाकलेले आहे. यालाही चांगला आता आपण फ्राय होऊ दिलेलं आहे. आता याला आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये. आणि इथे हे आपलं झालेलं आहे. कॉमेंटमध्ये सांगा हे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. सो आता चला आपण चाट बनवायला घेऊ. सो इथे आता कोथिंबीर जे आहे त्याला आपण बारीक चिरून घ्यायचे. इथे टमाटा आणि कांदा आपण ऑलरेडी कट केलेला आहे. आता आपले जे वाटाणे ते आपण शिजवायला टाकले होते ते आपले शिजून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. सो आता एका आपल्या वाटीमध्ये आपण वाटाण्याला टाकायचं आहे. तुम्हाला जेवढे लागेल तुम्ही तेवढं टाकू शकता, जसं म्हणजे तुम्हाला जसं खायचं आहे तसं. इथे आता आपण लाल मिरच पावडर टाकलेली आहे, चाट मसाला टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे, आणि जे टमाटो होतं आपलं तेही आपण इथे टाकलेलं आहे. जो आपण बारीक कोथिंबीर कट केला होता तो आपण यामध्ये टाकायचा आहे. आणि इथे यावरून मी इमलीची जी चटणी असते आपली बाहेर रेडीमेड भेटते ते आता मी यावर टाकलेली आहे. आणि इथे जे आपले बारीक शेव असतात ते मी इथे यूज केलेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही कॉमेंटमध्ये सांगा. सो आता आपण बनवणार आहे कचोरीची चाट. सो चला बनवू. इथे कचोरी घेतलेली आहे. याला आता यामध्ये आपण जे आपले वाटाणे आहे ते टाकायचे.
कांदा टमाटर जे आहे आपलं ते सर्व टाकायचं आहे यामध्ये. इथे थोडीशी आपण लाल मिरच पावडर टाकलेली आहे, चाट मसाला टाकलेला आहे आणि इथे इमलीची जी चटणी ती रेडीमेड भेटते ती आपण इथे टाकलेली आहे आणि यावरून आपण जे आपले बारीक शेव असतात ते टाकलेले आहेत आणि थोडंसं वरतून कोथिंबीर. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.